नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजू सर मिशन नवोदय सैनिक स्कूल एक्सप्रेस या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच, सरस्वती विद्या अकॅडमीचे फॉर्म निघलेले आहेत। अगोदरच्या व्हिडिओमध्ये सरस्वती विद्या अकॅडमी कशा पद्धतीने चांगलं उल्लेखनीय काम करते अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं। त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, त्यानंतर सिलेबस काय आहे, कशी निवड केली जाते, सगळं आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। मित्रांनो, ही परीक्षा अतिशय म्हणजे जी पोरं नवोदयची तयारी करतात इयत्ता 5वीच्या वर्गासाठी आहे आणि जे विद्यार्थी नवोदयची तयारी करतात त्यांच्यासाठी हा काय व्हिडिओ पण आहे आणि ही परीक्षा पण आहे। आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा फॉर्म कसा भरायचा आणि ही परीक्षांची प्रक्रिया कशी आहे, एक याच्यामध्ये 4 ते 5 टप्पे असतात, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर तुमची निवड होते, मुलाखत होते, मग तुम्हाला काय केली जाते, 80 मुलांची निवड या ठिकाणी होते। ज्या पद्धतीनं नवोदयची प्रक्रिया आहे त्या पद्धतीने अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, जो सिलेबस तिकडे आहे तो सिलेबस इकडे आहे आणि अतिशय उत्कृष्ट माझ्या म्हणण्यानुसार सरस्वती विद्या अकॅडमी अतिशय उत्कृष्ट आणि उल्लेखनीय काम करते। आता या ठिकाणी तुम्ही गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला फक्त मराठीमध्ये असेल SVS लोणावळा जरी टाईप केलं तरी सुद्धा ते येतंय, किंवा सरस्वती विद्या अकॅडमी लोणावळा टाईप केलं तरी सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस येईल। त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर त्यांच्या अशा गोष्टी तुम्हाला म्हणजे फोटो वगैरे सगळ्या इमेज वगैरे काय करणार बघायला मिळणार आहेत। आता आपण हा फोटो वगैरे इमेज बघितलं, सर्व तुम्हाला काय बघायचं ते बघू शकताय। त्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे, वेबसाईट आहे, त्यानंतर सेव्ह केलेले शेअर तुम्हाला काय कुठं करायचं असेल तर तुम्ही करू शकताय। त्यानंतर तुम्ही जर खाली गेला अप्लाय ऑनलाईन, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म बघा, शैक्षणिक वर्ष 26-27 साठी फॉर्म कालपासून सुरुवात झालेली आहे। त्यानंतर हे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकताय, फॉर्म भरू शकताय। आणि फॉर्म भरताना तिने एक पात्रता दिलेलं आहे, इयत्ता 5वीचे विद्यार्थी सरकारी अनुदानित शाळेत शिकत आहेत तेच फॉर्म भरू शकतात आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न 1,20,000च्या आत पाहिजे। या ठिकाणी तुम्ही भाषा निवडली नाही तर चालते, तर तुम्ही नंतर भाषा काय करू शकता, निवडू शकताय। आपण अर्ज करा याच्यावर काय केलं, क्लिक केलं। अर्ज क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक अशी सूचना येईल की ही संस्था कुठल्याही खाजगी क्लासेसची किंवा अकॅडमीशी, कुठल्या शाळा संस्थेशी संलग्न नाही आहे, किंवा कुठली संस्था जर तुम्हाला असं म्हणत असेल की मी तुमच्या मुलाची सरस्वती विद्या अकॅडमीला निवड करून देतो, अकॅडमी असेल, संस्था असेल, तर कोणत्याही प्रकारे ह्यांचा संबंध नाही। याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलग्याला परीक्षा देऊन त्यानंतर 4 टप्पे पार करून 5व्या टप्प्यामध्ये तुम्हाला काय केलं जातं, सिलेक्शन केलं जातं आणि मगच मुलाखतीनंतर ऍडमिशन या ठिकाणी दिलं जातं। तुम्ही कुठल्याही असल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका। तुम्ही हा फॉर्म तुमच्या मोबाईलवरनं काय करू शकताय, भरू शकताय। मोबाईलवर भरत असताना जी माहिती आहे ती माहिती तुम्ही व्यवस्थित टाकली, ती माहिती तुम्हाला पूर्णपणे लक्षात ठेवावी लागते। कारण का, त्यांची वारंवार तुम्हाला कमीत कमी 7 ते 8 वेळा त्या 4 महिन्यामध्ये फोन येतात आणि त्यानंतर ती कन्फर्म करतात हीच माहिती सांगितलेली खरं आहे का, माहिती भरली एक आणि सांगतात एक, म्हणजे खोटं बोलतात का, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ती हे करत असतात। त्याचबरोबर त्यांचे असे प्रश्न असतात की आपण ते एलबडून जातो, म्हणून माहिती भरत असताना सुद्धा जी माहिती भरली ती माहिती काय करा, लक्षात ठेवा। आता या ठिकाणी ही सगळी माहिती दिलेली आहे, याचे टप्पे पूर्णपणे आणि फॉर्मचे टप्पे पूर्णपणे मोफत आहेत। असं कोणत्याही पद्धती नाही की इथं तुमच्याकडे पैसे वगैरे घेतले जातात। पूर्ण फॉर्म पासून ऍडमिशन पर्यंत तुमच्या मुलाला CBSE पॅटर्न 12वी पर्यंत सगळं मोफत आहे, खाणं, जेवण, राहणं, या ठिकाणी लक्षात घ्या। आता या सूचना आपण बघितल्यात, आता फक्त अकॅडमीद्वारे जाहीर केलेल्या अधिकृत तत्वावर प्रक्रिया विश्वास ठेवा, म्हणजे तिने सांगितले आमच्यावर काय करा, विश्वास ठेवा। आणि त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल, त्यानंतर तुम्ही काय करू शकता, तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी, मी माझा मोबाईल नंबर टाकला आणि सेंड OTP वर काय केलं, क्लिक केलं। आता सेंड OTP वर क्लिक केल्यानंतर एकच मिनिट ओपन होईल। हां, आता त्यानंतर OTP आल्यानंतर OTP बघा, 529730 529730 अशा पद्धतीने आल्यानंतर व्हेरिफिकेशनवर तुम्ही काय करू शकताय, क्लिक करू शकताय। अशा झाल्यानंतर तुम्हाला असा एक फॉर्म ओपन होईल। हा फॉर्म मी अगोदर अप्लाय केलाय, म्हणून ती काय म्हणतात, दुसरा फॉर्म तुम्ही या नंबरवर भरणार आहे म्हटल्यानंतर ऍड न्यू ऍप्लिकेशनवर काय करा, तुम्ही क्लिक करा। तुम्हाला डायरेक्ट हे तुम्हाला ऑप्शन येणार नाही, तुम्ही पहिला तुम्हाला हे अशा पद्धतीने डायरेक्ट काय होईल, क्लिक होईल। आता या ठिकाणी आपण थोडंसं पाठीमागे जर भाषा निवडायची राहिली, भाषा फक्त थोडीशी निवडूया। भाषा आपण मराठी केली, तुम्हाला मराठीमध्ये भरायचं असेल तर मराठीमध्ये भरा, इंग्रजीमध्ये भरायचं असेल तर इंग्रजीमध्ये भरू शकता। आणि अर्ज करावर काय करा, क्लिक करा। अर्ज करावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर अशा पद्धतीने पूर्णपणे मोबाईलवर भरा,
काही प्रॉब्लेम येणार नाही. कुठेही तुम्हाला नेट कॅफेमध्ये जाऊन पैसे देण्याची गरज नाही. पूर्णपणे प्रक्रिया मोफत आहे. आता हे दिल्यानंतर इथं तुम्ही विद्यार्थ्याचे नाव टाकलं. आता विद्यार्थ्याचे नाव टाकलं म्हणजे मी माझं इथं नाव टाकलं. विद्यार्थ्याचा फोटो माझ्याकडे कोणत्या पॅनेलमध्ये जो फोटो माझ्याकडे आहे, तुम्ही एखादा फोटो काय केला याच्यामध्ये ऍड केला. समजा हा फोटो मी ऍड केला याच्यामध्ये. आता जन्मतारीख टाकायची. जी विद्यार्थ्याची खरी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख टाका. मी अंदाजे जन्मतारीख टाकली. ही अंदाजे जन्मतारीख टाकल्यानंतर पुन्हा काय होते, जर एखादा शब्द चुकला तर तिथे तुम्हाला ते दाखवतंय लाल ह्याच्यामध्ये, रेड ह्याच्यामध्ये. आपण ते बघू. आता गाव आपण टाकलं, गाव धामोड टाकलं. आता मातृभाषा तुम्हाला पर्याय येईल. मग मातृभाषा जी तुमची असेल ती मातृभाषा पर्याय टाका. शारीरिकदृष्ट्या अपंग, जर तुम्ही अपंग होय म्हणून टाकलं तर तुम्हाला तो 20% आहे, 30% आहे, 40% आहे, 60% आहे, 80% आहे. किती तो टक्केवारीमध्ये विचारतंय. मी शारीरिकदृष्ट्या काय टाकतो, नाही म्हणून टाकतो. जर होय म्हणून टाकलं तर तुम्हाला काय होणार आहे की होय म्हणून टाकल्यानंतर तुम्हाला किती टक्के आहे ते विचारलं जाईल. त्यानंतर शाळेचा बोर्ड म्हणजे SSC महाराष्ट्र राज्य बोर्ड, CBSE बोर्ड. मी टाकलं महाराष्ट्र राज्य बोर्ड. शाळेचे सध्याचे नाव. आता शाळेचे सध्याचे पूर्ण नाव आपण गुरुकुल, आपल्या क्लासचं नाव टाकलं गुरुकुल. गुरुकुल टाकल्यानंतर गुरुकुल क्लास काय टाकलं, नाव टाकलं गुरुकुल क्लास आणि पुढे टाकतो शाळा. अशा पद्धतीनं टाकलं. सध्या शाळेचे गाव आता आपण टाकलं काय, धामोड. धामोड. शाळेची वार्षिक फी. आता तुमची शाळा वार्षिक फी कोणतीही सरकारी शाळा, त्यांचा नियम होता की सरकारी शाळेमध्ये तो विद्यार्थी असावा आणि 5वी मध्ये असावा. मग सरकारी शाळा कोणत्याही प्रकारे फी आकारत नाही, ती पूर्णपणे शासनाकडं मोफत दिलेले. आपण काय टाकलं, 0 टाकलं. आता बघा वर्ग शिक्षकाचे नाव. आता मी माझंच टाकतो नाव, राजू ठिपकुर्ले. राजू ठिपकुर्ले टाकलं. आता बघा पुढचं आपण इकडं स्टेप, अजून इकडली एक बाजू आहे ती भरायची राहिली आहे. मुलग्याचे वय किती आहे. सध्या CBSE पॅटर्न वय आपण इथं टाकू शकताय. जिल्हा कोणता आहे आपला, कोल्हापूर येतोय. मग तो कोल्हापूर काय करूया आपण, निवडूया. यवतमाळ, सांगली, नंदुरबार, कोल्हापूर. ओके. त्यानंतर मुलगा, लिंग, तालुका राधानगरी. ओके. पुन्हा बघा शाळेचा प्रकार, जिल्हा परिषद अनुदानित आश्रमशाळा खाजगी, मी नाव टाकलं. त्यानंतर बघा सध्या शाळेचा जिल्हा कोल्हापूरच येणार. आता कोल्हापूर याच्यामध्ये आपण निवडायचं आहे. कोल्हापूर निवडल्यानंतर मुख्याध्यापकाचे नाव. आता काय टाकू आपण, राजू सर टाकूया, राजू सर. वर्ग शिक्षकाचा फोन नंबर म्हणजे माझा टाकला. समजा माझा टाकला इथं 91 46 08 35 05. आता हे टाकल्यानंतर पुन्हा इथं सध्या शाळेचा तालुका, कोणता तालुका येणार, असे तालुक्याची नावं तुम्हाला येतील, राधानगरी. त्यानंतर मुख्याध्यापकाचा फोन नंबर. मी इथे एक अंदाजे फोन नंबर टाकतो. मुख्याध्यापकांचा फोन नंबर कोणता पण असेल, 98 76 55 23 2468 आणि 89. अशा पद्धतीनं टाकला. आता जर समजा तुम्ही पुढं जायला क्लिक केलं आणि ह्याच्यामधला एखादा ऑप्शन जर राहिला असेल तर हे बघा तुम्हाला ते दाखवते तुमचं काय राहिलंय, किंवा पुढं जायच्या वेळी ते काय करते, दाखवते तुम्हाला इथं काय तर राहिले. म्हणजे बघा कुटुंबाची माहिती राहिली आहे. कुटुंबाची माहिती, दोन्ही पालक एकत्र आहेत, फक्त आई सांभाळते मुलाला, फक्त वडील आहेत आणि काळजी व्हावं पालक म्हणजे दुसरे पालक तुम्हाला सांभाळतात. आता इथं काय सांगितले, आई असेल, वडील वारले असेल तर फक्त आई ऑप्शन निवडा. फक्त वडील असतील, वडील वारले असतील तर आई ऑप्शन निवडा. दोन्ही पालक असतील तर दोन्ही पालकला क्लिक करा. वडिलांचे पूर्ण नाव. आता मी वडिलांचे पूर्ण अंदाजे टाकतो. नाव काही म्हणजे काय जे आहे ते आपल्या वडिलांचं नाव आपण टाकू शकताय. ओके. वडिलांचे शिक्षण. आता वडिलांचे शिक्षण माध्यमिक पर्यंत झालेलं आहे. वडिलांचा व्यवसाय, जो तुमचा व्यवसाय, खाजगी नोकरी, सरकारी नोकरी, हॉटेल व्यवसाय, डॉक्टर, वकील, प्लंबर, माळी, दुकानदार, बांधकाम कामगार, गवंडी, इलेक्ट्रिकल शिक्षक, म्हणजे हे अशा पद्धतीने तुम्हाला काय करणार येणार आहे.
मग जर समजा पुजारी असतील तर पुजारी टाकू शकताय, देवाची पूजा करत असतील तर घरकाम मजुरी जर काय असेल ते, मग आपण काय टाकलं, शेतकरी टाकले. वडिलांचा फोन नंबर, मी वडिलांचा आमच्या फोन नंबर या ठिकाणी टाकतो. शारीरिकदृष्ट्या अपंग नाही. आता बघा, आईचे पूर्ण नाव, आईचे पूर्ण नाव मी टाकलं, सौबाई आनंदा ठेपकुर्ले. आईचे शिक्षण प्राथमिक. आईचा व्यवसाय, आई कोणता व्यवसाय करते तर शेती, गवंडी काम वगैरे, पेंटर असेल तर कोणती कोणती आई काय करते तर आई सुद्धा काय करते, शेती करते, म्हणजे शेतमजूर करते. तुमच्याकडे शिवणयंत्र आहे का, नाही. आईचा फोन नंबर, मग जर समजा आपण हा अंदाजे कोणता पण टाकला. शारीरिकदृष्ट्या आई अपंग आहे का, नाही. कुटुंबाचा प्रकार विभक्त आहे, संयुक्त आहे, एकत्रित आहे, म्हणजे आम्ही एकत्र आहे. विद्यार्थ्याला स्वतःला वगळून किती भाऊ आहेत, मग इथं आपण जे किती भाऊ असतील ते टाकायचे. मी उदाहरणार्थ 2 टाकले. जुळी भावंडे आहेत का, नाही. पुढचा बघा, आजी आजोबांची माहिती, आजोबांचे वडिलांच्या आजोबांचे नाव म्हणजे आपल्या आजोबांचे नाव आपण काय टाकलं, तुकाराम ठिपकुर्ले. ओके. आजीचे पूर्ण नाव, आता इथं आपण काय टाकलं, जे आजीचं नाव आहे ते आपण काय करू शकताय, टाकू शकताय. आता पुढं बघा, इथे विद्यार्थ्याला स्वतःला वगळून म्हणजे विद्यार्थी सख्खे किंवा चुलत भावंडापैकी कोणी सरस्वती विद्या अकॅडमीमध्ये शिक्षण घेत आहे काय, तर नाही. जर तुमचा घेत असेल तर घेतात म्हणून टाका. कुटुंबाची सदस्य संख्या आपण टाकली किती, अंदाजे 4 टाकली. त्यानंतर पुढचं बघा, आता इथं काय राहिले असं दिसत नाही. मासिक उत्पन्न आपण किती आहे ते टाकायचं. आपणला 1,20,000च्या आतील आहे, म्हणजे आपण 90,000 टाकू शकतोय, 70,000, 80,000 जे आहे ते आपण टाकू शकतोय. मासिक उत्पन्न झाल्यानंतर पुढं आता बघा, जर एखादी गोष्ट राहिली असेल तर ते दाखवते. मासिक उत्पन्न 90,000. वडिलांचा व्हॉट्सअप नंबर आता इथं टाकल्यानंतर 88 88 90. मुलाच्या वडिलांचा, लक्षात ठेवा. ओके. आईचा व्हॉट्सअप नंबर तोच येतोय, म्हणजे वडिलांच्याकडे वेगळा आणि आईच्यांच्याकडे वेगळा असं काय नाही. अशा पद्धतीनं तुम्ही टाकू शकता. आता पुढे गेलो आपण. आता पुढची शेवटची स्टेप इथे या ठिकाणी येते. घर क्रमांक, प्लॉट क्रमांक, घराचे नाव आपण काय दिले, साई सदन दिले. समजा जे काय नाव आहे ते लँडमार्क, आता या ठिकाणी काय आपण जे आहे ते टाकू शकते, लँडमार्क. ओके. गाव, आता या ठिकाणी गावाचं नाव आपल्या काय करू शकताय, टाकू शकता. पुन्हा बघा, महाराष्ट्र, राज्य महाराष्ट्र, कायमचा सध्याचा पत्ता सारखाच आहे का, असेल तर होय, कुठं बाहेर असाल तर तुम्ही ते काय करू शकता, टाकू शकता. जिल्हा कोणता येतोय, आपण जिल्हा कोल्हापूर टाकला होता, कोल्हापूर येतोय. त्यानंतर पिनकोड नंबर आपला राधानगरीचा किती येतोय, 416-211. तालुका राधानगरी. आता या ठिकाणी पुढचं अशा पद्धतीने येईल, तुमचे दारिद्र्य खाली रेशन कार्ड येते का, येत असेल तर येत, नाही असेल नाही. तुम्ही स्वतःची जमीन आहे का, होय. तुमच्या स्वतःच्या घरात राहता काय, होय. भाड्याचं असेल तर भाड्याचं टाका. हे अशा पद्धतीनं येऊ शकते. किती एकर शेती आहे, 1 एकरच टाका जे आहे ती. आता पुढे गेल्यानंतर अशा पद्धतीने प्राधान्य जिल्हा आपला कुठला आहे, मी कोल्हापूरच टाकला. त्यानंतर अर्ज भरण्यात जो व्यक्ती सहाय्य करत आहे त्याचा तपशील, आता इथे मी काय टाकलं, जो मला अर्ज भरण्यात कोणी हे केलेलं आहे, जो कोण असेल ते, मग त्याच्याशी अर्जदाराशी संबंध, नातेवाईक, शिक्षक टाका.
राधानगरी. फोन नंबर 9146083505. आता यानंतर पुढे गेल्यानंतर पुढं तुम्हाला अशा पद्धतीने येऊ शकताय. तुम्ही काळजी पालकात हमीपत्र म्हणजे हे अशा पद्धतीने हमीपत्र येऊन तुम्ही सहमत आहे का, म्हणजे फॉर्म भरलेली सगळी माहिती बरोबर आहे का. मग सगळी माहिती बरोबर आहे नंतर होय मी सहमत आहे, मी असहमत आहे, सहमत होऊन टाका. ठिकाण जिथनं तुम्ही फॉर्म भरलाय तिथनं ठिकाण टाका. मी टाकलं धामोड. अशा पद्धतीनं होऊ शकते. जतन करा, सबमिट करा. एकदा सबमिट तुम्ही केला की तुमचा फॉर्म काय होतोय, सबमिट या ठिकाणी केला जातोय. आता हा फॉर्म काय झाला, सबमिट झाला. तुमचा अर्ज पाहण्यासाठी क्लिक करा, म्हणजे आपला फॉर्म काय झालेला आहे, सबमिटच झालेला आहे. आणि आपण इथं काय मारलं, क्लिक हे अशा पद्धतीने मारलं आणि आपला फॉर्म सबमिट झाला. फॉर्म भरण्यासाठी काही वेगळं लागत नाही. धन्यवाद.